या ठिकाणी बघा आजच्या आम्ही परिक्रमेचा आहे ना सुरुवात करत आहे अमरकंटक इथे माँ नर्मदा मूर्ती प्रतिष्ठान होतं. त्या ठिकाणावरून आम्ही अमरकंटक या ठिकाणी चाललेलो आहे. आजचा आमचा दिवशी उत्तर तट हा पूर्ण होणार आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही दमगड आहे ना नर्मदा कुटी महासेवा आश्रम या ठिकाणावरून आहे ना आज आमचे आहे ना कपिलधारा दूधधारा आणि अमरकंटक हे जे जंगलातून चाललो आहे ना आम्ही अमरकंटकचं जंगल आहे. आज आम्हाला 10 किलोमीटर अंतर आहे ना आजचा आमचा उत्तर तट आहे ना हा संपणार आहे. आज 10 किलोमीटर अंतरापर्यंत आम्ही जाऊन परत दक्षिण तटावरती जाणार आहे. पण आम्ही या ठिकाणावरून आहे ना जो निघालो हे 10 किलोमीटर अंतर. आता आम्हाला पुढे लागणार आहे ह्या दमगडवरून या जंगलातून निघालो आहे. हे जंगल आहे हे सर्व ह्या जंगलातून निघालो आहे आम्ही दूधधारा आणि कपिलधारा 10 किलोमीटर अंतरापर्यंत हे जंगल आहे. या जंगलातून आम्ही आजचा आमचा नर्मदा परिक्रमा दिवस आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैया इथून चाललेली आहे आपल्याला दिसू शकत नाही. पण आम्ही आहे ना या ठिकाणावरून चाललो आहे जे आहे ना आत्ता जिथे आम्ही थांबलो होतो ना ते ठिकाण आहे आपलं नर्मदा कुटी दमगड या ठिकाणचं. आणि नर्मदे जे ठिकाण होतं ते नर्मदा कुटी जे आहे ना ठिकाण होतं ना ते सर्वात आहे ना जुना आश्रम होता आणि छोटी कुटी होती. आज त्या आहे ना एवढा मोठा तिथे आश्रम झालेला आहे. आज जवळ 15 दिवस झाले तिथे आहे ना एक आहे ना यज्ञ चालू आहे या ठिकाणी. नर्मदे ज्या ठिकाणावरून आम्ही आहे ना ज्या आपलं दमगड नर्मदा कुटी या ठिकाणावरून आम्ही पुढे निघालो आहे ना तो आहे ना आम्हाला आहे ना कपिलधारा दूधधारा लागणार आहे. असं हे जंगल आहे अमरकंटकचं. ह्या जंगलामध्ये आहे ना अमरकंटकच्या जंगलामध्ये आहे ना सर्व आपल्याला जडीबुटी म्हणजे आहे ना जंगली जे आहे ना जंगलामध्ये जे आहे ना वन औषधी ज्या औषधी आहे ना सर्व इथे या ठिकाणी या जंगलामध्ये ना सर्व झाडे आहे ना. आणि हे जे या जंगलामध्ये आहे ना सगळ्यात जास्त आहे ना वनस्पती जे भेटणार ना ती जंगली वनस्पती ही जडीबुटीची आहे. आणि साकूची पण झाडे आहे तिथे. हे जे झाड आहे ना हे साकूचं झाड आहे. हे सागापेक्षा सुद्धा आहे ना टिकण्यासाठी आहे ना जास्त त्याला आयुष्य असतं ह्या सागाच्या झाडाला. आणि इथे नर्मदा मैया चाललेली आहे. पण ह्या ठिकाणावरून छोटी आहे ना बारीक आहे ना एक बालरूपामध्ये या ठिकाणी. तर आम्ही ज्या जंगलातून चाललेलो आहे ना ते जंगल आहे अमरकंटकचं. या अमरकंटकच्या जंगलातून चाललेलो आहे. हे असं एक पाहिलं तर हे आपण पाहू शकतो हे अमरकंटकचं जंगल आहे सर्व. हे असं जंगल आहे. आणि या जंगलामध्ये तुम्हाला जर एक झाडसुद्धा आहे ना हे दिसणार नाही. सरळ कीर जंगल आहे. असं दाट जंगल आहे. ह्या दाट जंगलामधून आमचा हा परिक्रमेचा प्रवास आहे. पण आम्ही आजच्या दिवसाचा हा आहे ना उत्तर तटावरचा आहे ना हा लास्टचा दिवस म्हणता येईल. कारण भरपूर दिवस झाले उत्तर तटालाच आम्हाला 2 महिने होऊन गेलेले आहेत. कारण सगळ्यात लांब आहे हा उत्तर तट. आणि जिथे आम्ही चाललो आहे हा नर्मदा मैयाचं उगम स्थान आहे. त्या ठिकाणी चाललेलो आहे. त्या ठिकाणावरून आम्ही दक्षिण तट या ठिकाणी जाणार. दक्षिण तटाने जाणार. आता ही नर्मदा जी आहे ना इथे दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी नर्मदाजी इथे हे बघा छोटंसं बालरूप आहे इथे नर्मदाजी. आणि जे नर्मदाजीचं जे वाहते ना ते सर्व जडीबुटीचं आहे ना जडीबुटीचं याच्यातून वाहते. कारण ते शुद्ध असं पाणी इथे काय आहे बघा. इथे नर्मदाजी या ठिकाणी हे बघा इथे नर्मदाजी. आणि असं जंगल आहे सर्व जंगल आहे. जंगल असं एक सुंदर आहे चालण्यासाठी पण बघा हे असं जंगल आहे. या जंगलातून आम्ही चाललो आहे. पुढे एक चाललेत महाराज आणि आम्ही चाललो आहे दोघं आहे पाठीमागे. ही मैया बघा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. कुठं चालले आता? अमरकंटक. आज आमचं हां तट परिवर्तन होणार आहे. खूप दिवसानंतर असं अमरकंटकला जाण्याची इच्छा होत होती. पण मैयाची इच्छा मैया जेव्हा घेऊन जाणार तेव्हाच जाणार. तिच्या व्यतिरिक्त नाही. आम्ही कितीही जाण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही जाऊ नाही शकलो. कारण आम्हाला 25ला म्हणजे मैयाची जयंती होती त्या दिवसाला अमरकंटकला जायचं होतं. पण मैयाची इच्छा
मैयानी नाही आम्हाला तिथपर्यंत पोहोचू दिलं, पण आज मैयाची इच्छा, आज आम्ही अमरकंटकला पोहोचणार. नर्मदे तट परिवर्तन होणार आहे आणि तिथून दक्षिण तटावर जाणार आहात. दक्षिण तट आमचा प्रारंभ. नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हरपा या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी चाललो. नर्मदा हा अमरकंटकचं जंगल आहे, संपूर्ण आहे ना जंगल आहे. हे जे जंगल आहे ना घनदाट जंगल आहे. ह्या घनदाट जंगलातून आमची परिक्रमा मार्ग आहे आणि ह्या घनदाट जंगलातून आम्ही आहे ना चाललेलो आहे. ते संपूर्ण असं घनदाट जंगल आहे आणि घनदाट जंगलातून चाललो आहे. आणि त्या अमरकंटक आहे ना आमच्यासाठी आहे ना हा उत्तर तट आता संपत आहे. दूधधारा कल्पधारा ह्या ठिकाणी चाललेलो आहे. आणि आम्हाला जर एक सांगायचं तुम्हाला म्हटलं तर हे देवतट आहे. ह्या देवतटावरून चाललेलो आहे आम्ही. आणि आमचं नशीब आहे का या ठिकाणावरून चाललेलो आहे आम्ही, का संपूर्ण अशा घनदाट जंगलातून चाललेलो आहे. आणि इथे फक्त अशी एक पगदंडी आहे या ठिकाणी. ही पगदंडीने आणि नर्मदाजी आमच्या ह्या साईडने. आणि आम्ही चालू नर्मदाच्या किनाऱ्याने. आत्तापर्यंत भरपूर लांब किनारा. आणि आम्हाला आनंद वाटतो की आम्ही आमच्या किनारा मार्गे ज्या उत्तर तटाचा किनारा मार्ग पूर्ण करतो आहे. आनंद वाटतो. देवतट मार्गे भरपूर अडचणी आल्या किनारा मार्गे चालण्यासाठी, त्यासुद्धा आम्हाला नर्मदा मैयाने ना अडचणी येऊन दिली नाही. थोडी यायची, नर्मदा हार केलं, नर्मदे हार केलं का आमची अडचण दूर व्हायची, कारण नर्मदाजी आहे. आणि हे पहा हे जंगल आहे. दम लागतो थोडा, कारण चढ आहे आणि जंगलातून चाललेलो आहे. दम लागतो. आणि तुम्ही पण पाहू शकता हे असा आमची परिक्रमा आहे. ही जी किनारा मार्ग जो करतो ना त्याला असा अनुभव बघायला भेटतो या परिक्रमेचा. नाहीतर काय असे भरपूर जण करतात पण काय त्याचा उपयोग नाही. तर आम्हाला आहे ना ह्या तटाला आम्हाला आहे ना कमीत कमी 70 दिवस झालेत ह्या तटाला आहे. आणि लोक 76 दिवसात परिक्रमा पूर्ण करतात. पण आम्ही नाही, संपूर्ण तट घेतला, किनारा घेतला. भले आम्हाला 1 महिना वाढला तरी चालेल, कारण आम्हाला किनारा मार्गे जे घाट पूजा होतं. मैयाजी को कंचन थाल विराजत घाटन घाट पूजा होतं. त्यामुळं आम्ही असा एक किनारा घेतला आहे. तर म्हणतो ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती ओम जय जगदानंदी. नर्मदे हर. हो का नर्मदाची इथे. आणि इथे कुटी बरोबर मैयाच्या आहे ना सानिध्यात, ज्या मैयाच्या सानिध्यात म्हणजे जंगलामध्ये, अमरकंटच्या जंगलामध्ये एक कुटी आहे बाबांची. ती पण कुटी आहे तिकडे पण आहे, त्या तटावर आहे, ह्या तटावर आहे बाबांची. हे बघा या ठिकाणी असं जर पाहिलं तर नर्मदाची आहे बघा, ही नर्मदाची. हो या ठिकाणी नर्मदाची आहे. तर आम्ही असं चाललेलं आहे. हे जंगल आहे. त्या जंगलातून अमरकंटकच्या जंगलातून, ज्या जंगलामध्ये ना सर्व वन औषधी जंगली जडीबुटी, जंगली आपण म्हणतो ना, जंगलांपासून ज्या झाडांपासून औषधे तयार होतात त्या अमरकंटकच्या जंगलामध्ये भरपूर असतात. भरपूर मोठं असं जंगल आहे अमरकंटकचं. कारण हा ज्या मेहकल पर्वत म्हणतो ना तो पर्वत आहे. आणि याच्यामध्ये एवढे मोठे जडीबुटी भेटतात ना, सगळी जडीबुटी जी पाहिजे ना ती या अमरकंटकच्या जंगलात भेटतात. प्रत्येक झाड आहे या जंगलामध्ये. तुमच्याकडे जरी जी घराच्या इथे आपण जर पाहिलं ना शोचे आपण म्हणतो ना झाडे लावली, तीसुद्धा ह्या जंगलामध्ये भेटतात. म्हणजे ह्या जंगलाचं काय कारण, शोच्या झाडांचं, या जंगलापासूनच तीसुद्धा सगळी झाडे फुले बिले ह्या जंगलामध्ये आहेत. असं घनदाट असं जंगल आहे. बघा मैयाजी इथे खालून चाललेली अशी ह्या जंगलातून मैयाजी इथे ह्या जंगलातून हे असं बघा घनदाट असं जंगल आहे बघा. ह्या जंगलात आहे. आम्ही वर आहे थोडंसं हातावर आलो आहे, माथ्यावर परत खाली उतरायचे, वर चढलो आहे बघा. असं आहे या ठिकाणी पाहिलं तर असं घनदाट असं जंगल आहे. आणि
जो किनारामार्गे परिक्रमा करेल ना त्याला थोडा वेळ लागेल, वेळ लागू द्या, पण आहे ना खरोखर आनंद येतो. आणि किनाऱ्यामार्गे भरपूर असे आश्रम आहेत. आता आश्रमवाले स्वतः सांगतात कोणी किनाऱ्यामार्गे चालत नाही हे परिक्रमावाशी, पण परिक्रमा किनाऱ्यामार्गे करा, तुम्हाला आनंद येईल. कारण परिक्रमा रस्त्याने करू नका, आनंद येत नाही. तर आम्ही जशी किनाऱ्यामार्गे केली ना तर आम्हाला भरपूर असा आनंद आला आहे, भरपूर आनंद आला आहे. बघा नर्मदाजी इथे तर या ठिकाणी. तर आम्हाला पुढे लागेल दूधधारा कल्पधारा, त्याच ठिकाणावरून आम्ही असं चालत चाललेलो आहे. दूधधारा कल्पधारा हे बघा नर्मदाजी इथे खालून चालले. हे छोट्या रूपात आहे, बाल रूपात आहे, भरपूर छोटा असं रूप आहे नर्मदाजीचं. त्याच्यामुळं काही ठिकाणी समजत नाही नर्मदाजीचं रूप, म्हणून थोडंसं लांबून चालायला लागलं. हे बघा कारण झरणा आहे का नर्मदाची हे समजत नाही. या ठिकाणी सर पाहिलं हे बघा अमरकंटकच्या जंगलात आहे आम्ही, आणि अमरकंटकच्या जंगलातून आमचा परिक्रमा मार्ग, परिक्रमेचा हातचा आमचा उत्तर तटाचा दिवस आहे हा. उत्तर तट परिवर्तन होणार आहे आणि सुंदर असा ठिकाणावरून आम्ही निघालो आहे. जो मला काही घाट चढायचे आहेत, हे बघा घाट चढायचे म्हणजे भरपूर असे घाट चढायचे आहेत, वर चढायचे. या ठिकाणी परिक्रमा असे बसलेत. नर्मदेर नर्मदेर हे बघा असं जंगल आहे या ठिकाणी. पाहिलं ते जे जंगल आहे हे अमरकंटकचं जंगल आहे. ह्या जंगलामध्ये आपल्याला सर्व जडीबुटी भेटणार. याच्यातून जे नर्मदा वाहते ना त्याच्यामुळे एक पाणी आहे ना, एवढं पाणी आहे ना, आयुर्वेदिक आपण म्हणतो ना त्याप्रमाणे नर्मदाचीचं पाणी कितीसुद्धा तुम्ही पिलं तर काहीच होत नाही, एवढं पाणी. आणि एवढं गोड पाणी आहे ना, खरोखर गोड पाणी. बघा वर चढायचं आहे असं आम्हाला सगळ्यात वर, कारण हा भरपूर असा मोठा घाट आहे. बघा नर्मदाची थोडी खालून वाहते, कारण ह्या ठिकाणी आहे ना त्या किनाऱ्यात कोपऱ्याने जायला जागा नसल्यामुळे आहे ना त्याला घनदाट आहे जंगल. अशा घनदाट जंगलातून चाललो आहे, असं जंगल आहे नर्मदाची. आता हा बघा हा आमचा परिक्रमा मार्ग आहे. या ठिकाणी लय अवघड यायला. ह्या अमरकंटकला ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस असं लागतो आपल्याला दमगडवरून रामकुटी जो आश्रम आहे तो आता भरपूर मोठा आश्रम झालेला आहे. तिथं कमीत कमी 200-300 परिक्रमा असे आले तरी काय फरक नाही, एवढा मोठा आश्रम झाला आहे. आता तिथं नर्मदाची एक मूर्तीची स्थापना चालू आहे, 15 दिवस झाले यज्ञ चालू आहे. तर आम्ही त्याचं एक भाग्य आम्हाला मिळालं काल, आरतीचं पण भाग्य मिळालं आम्हाला काल त्या ठिकाणी. एवढं आहे असं, कारण आम्ही जर लवकर आलो असतो तर आम्हाला भाग्य मिळालं नसतं, आणि आम्हाला खरंच ते एक भाग्य भेटलं. या ठिकाणी बघा नर्मदाची, हे नर्मदाची ही मैया चढती आपली वर, हळूहळू हळूहळू चाललं आहे तिचं. पाय तिचा क्लिअर झाला, सोपं नाही. आता सरळ चालायला लागली, टुन्नुक टुन्नुक उड्या आणत होती. बघा नर्मदे हर तिकडनं काय चाललेत काय परिक्रमा अशी. नर्मदे हर पार खालच्या त्या बाजूने नर्मदे हर काय चाल चाल. हे बघा असा मार्ग आहे. या मार्गावरतीच मोठं जे आपण म्हणतो ना, जे याचं झाड कसलं जे सागू, हे बघा ते सागूचं झाड आडवं झालेलं आहे. त्या परिक्रमा याच्या खालून जातात. एक हां प्रयत्न नाही, जावाच लागणार. हे बघा हां चला हां केली नर्मदे हर. हे बघा हे असं जंगल आहे, घनदाट असं जंगल आहे. आता मला यायचं या ठिकाणी.
नर्मदे यार बघा, तर आम्हाला बसण्यासाठी पण इथे थोडी जागा होती आणि या ठिकाणी मस्त जागा आहे. आपण म्हणतो ना त्या परिक्रमावाची एक विसावा, असा एक छोटा विसावा आहे आमचा या ठिकाणी या जंगलामध्ये. तर आम्ही इथे थांबणार आहे बघा, इथे विसावा आहे मस्त बसायला. या ठिकाणी या जंगलात आम्ही बसणार आणि हे जंगल आहे. जंगलाचा एक अनुभवच वेगळा असतो. ज्यावेळेस परिक्रमा करत असतो ना आपण, त्या जंगलामधला अनुभव भरपूर कितीतरी आपल्याला आहे ना, कितीतरी ह्या ज्यावेळेस नर्मदाच्या आपण परिक्रमा करतो ना, तर नर्मदाची परिक्रमा हे जे ना किनाऱ्यामार्गे आहे ना 3600 किलोमीटर नसून ती 4000 किलोमीटर असते. 4000 ते 4100 पण होऊ शकते, कारण भरपूर लांब लांब आहे, किलोमीटर लांब आहे. कारण वळणे असे आहेत, वळणे असल्यामुळे ते किलोमीटर पकडलं जात नाही, पण लई लांब आहे. आम्हालाच या ठिकाणी पाहिलं ना तर आहे ना, ह्या किनाऱ्यामार्गे आहे ना आम्हाला आहे ना, आज आम्हाला आहे ना, आजचा जे तारीख आहे ना 13 तारीख आहे. 13 तारखेमध्ये आहे ना जर पाहिलं ना तर आम्हाला आहे ना या ठिकाणी आहे ना ह्या ताटाला आम्हाला जवळजवळ नाही म्हणलं तर आहे ना 70 ते 75 दिवस गेलेले आहेत ह्या तटाला. म्हणजे 2.5 महिने आम्ही ह्या तटाला घालवलेत. आणि जी परिक्रमा काहींची आहे ना 76 दिवसात 80 दिवसात परिक्रमा पूर्ण होती. पण बघा ती कशी करत असेल. मग ह्या मार्गे करत नसणार हे तर 100% ते करत असेल, ते रस्त्यामार्गे करत असेल. अशा जंगलामार्गे एवढी परिक्रमा पूर्ण होऊ शकत नाही या ठिकाणी पाहिलं तर. बघा आता थोडासा विसावा घेतो. नर्मदे.